येस कम इन. तुम्ही सांगितलेलं चित्र मी काढ. व्हॉट? चित्र? नो, से डिझाईन्स. बोल डिझाईन. डिझाईन. येस. ओके, दाखव. गुड, व्हेरी गुड. मेघा, एक लक्षात ठेव, यू नो आपण फॅशन वर्ल्ड मध्ये काम करतो. सो स्पीक इन इंग्लिश. आय मीन टू से इंग्लिश बोलायला शिक. ओके. बाय. वन मोर थिंग, आधी शुद्ध मराठी बोलायला शिक. ओके. बाय. काय? चालेल. ओके, नाव गो. या नोकरीचा माझा पहिला पगार. देवाचं मोठे. घरच्यांच्या हातात दिला पाहिजे ना पगार, म्हणून तुमच्याकडे देते. अशीच मोठी हो, पण कितीही मोठी झालीस ना तरी अजिबात बदलू नकोस. लेखा, तुझा साधा स्वभाव हीच तुझी शक्ती आहे. पण हे मिळालेलं यश जर तुझ्या डोक्यात गेलं ना तर मग काही खरं नाही. नाही, तसं नाही होणार. हे असं बोलायला शिकलीस कुठे? त्या आमच्या मॅडम आहेत ना, त्यांनीच शिकवलं. वा, पण आता शुद्धच बोलायचं. चला. चल. मी जाऊ? जाऊ नाही, येऊ म्हणायचं. मी येऊ? ये. साहिलला शाळेत घालायचं तुझं स्वप्न पूर्ण झालं. आता तो शिकेल, मोठा होईल. तरच माझ्या कष्टाचं काहीतरी चीज होईल ना. ते होईल, पण मग माझं काय? म्हणजे अगं, तुम्ही दोघं राहता ना इथे, मग त्याचं घरभाडं कोण देणार? तुम्हाला दोघांना फुकटात ठेवून घेऊ मिळते. कोण लागतं तुम्ही दोघं माझे? चालेल, या महिन्यापासून मी देत जाईन भाडं. अरे वा, पैशाचा विषय काढल्यानंतर एकदम अशुद्ध भाषा. काय ठरलंय आपल्या लेखा? शुद्ध बोलायचं. हा, शुद्ध बोल. बाय. हो. हा.
Neeta, Rakhi, come on everybody. Maddie, Maddie, where are you? So, there's a good news for our cosmic fashions. आपण पाठवलेल्या 3 डिझाईन्स पैकी 2 डिझाईन सिलेक्ट झाली आहेत. थँक्यू. वेर इज लेखा? लेखा कुठे आहे? अजून ती आली नाहीये. तिला आज लेट होणार आहे. ती येईलच इतक्यात. राखी, पूनम मॅम, मॅडी सर, यावेळी ऑफिसमध्ये कोणीच नाही. हे सगळं काय आहे? काय? दिस इज सक्सेस. तुझं, माझं, आपल्या संपूर्ण कॉस्मिक फॅशनचं. गेल्या 20 दिवसात आपण ज्या सनराईज फॅशनच्या डिझाईन्सवर काम करत होतो ना, त्यांनी आपली 2 डिझाईन सिलेक्ट केली आहेत आणि ती दोन्ही डिझाईन्स तुझी आहेत. लेखा इज सो टॅलेंटेड. सनराईज फॅशन्स लेखाच्या डिझाईन्सवर एवढी इम्प्रेस झाली आहेत की त्यांनी तिची डिझाईन्स फक्त सिलेक्ट नाही केली आहेत, तर त्यांच्या शो मध्ये ती इन्क्लूड करायची ठरवली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच मॅम. लेखा लेखा लेखा, जिकडे बघावं तिकडे लेखा, जेव्हा बघावं तिकडे लेखा. हे आहे कोणी लेखा? एक अर्धवट शिकलेली मुलगी जिला धड इंग्लिशही बोलता येत नाही, ती माझ्यापेक्षा ग्रेट. हा, माझं एकही डिझाईन सिलेक्ट झालं नाही आणि तिची 2 डिझाईन सिलेक्ट झाली. शिकलेली नाहीये, काही नाहीये, तरी सुद्धा माझ्याशी बरोबरी करते काय? तिला तिची जागा दाखवायलाच हवी. गीता, तुझा आवाज जरा हळू कर ना. बाहेर कोणी ऐकलं म्हणजे काय होईल? आणि मला सांग, आता रागराग करून काही उपयोग आहे का? हा शो तुला थोडीच मिळणार आहे, ते ऑलरेडी त्या लेखाला मिळालंय. पण इट्स ओके ना. बी कूल प्लीज. कूल? हे बघ, एका 1.5 दमडीच्या मुलीशी माझी बरोबरी होऊ शकत नाही.
आय नो, कळतंय मला. पण आता आपण काय करणार आहोत? तिची डिझाईन्स ऑलरेडी सिलेक्ट झाली आहेत. म्हणजे तुला म्हणायचंय काय, तिची सगळी डिझाईन्स चांगली आहेत आणि माझी सगळी डिझाईन्स फालतू आहेत? शी इज ग्रेट अँड आय एम नथिंग. नीता, मी असं म्हणाले का? नाही ना. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तिची डिझाईन सिलेक्ट झाली आहे, त्याचा अर्थ तिची डिझाईन चांगलीच असणार. चांगली? काय बोलतेस तू? मला एक गोष्ट सांग, तिला काय कळतं यातलं? तिच्याकडे माझ्यासारखी फॅशन डिझायनरची डिग्री आहे का? नो. यू नो, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकांना जी फडतूस डिझाईन्स कशी काय आवडतात. शी. युअर राईट, युअर ॲब्सोल्युटली राईट. पण मला तर एका वेगळ्याच गोष्टीची भीती आहे. कोणती? लेखाची डिझाईन जर अशीच सिलेक्ट होत राहिली ना, तर मग आपलं इथं काय काम? आणि तसंही ह्या प्रोजेक्टमध्ये आपण तिच्या अंडर काम करतोय. सो शी इज आवर बॉस. माय फूट. शी इज आवर बॉस. मी तिच्या अंडर काम करणार नाही, कळलं? ओके, मग हे तू जाऊन पूनम मॅडमना सांग. पूनम मॅडम? पूनम मॅडमनेच तर सूट दिली आहे तिला, म्हणूनच तेवढी उडतीये ती. खरंच या लेखाचं काहीतरी केलंच पाहिजे, नाही तर उद्या जाऊन ती आपल्याला ह्या कंपनीतूनही बाहेर काढेल. असं नाही होणार, बघशीलच. नाही त्या लेखाचे पंख छाटले ना, तर नावाची नीता नाही मी. बघते ना हा शो ती कसा करते. डोंट बी फूल नीता. लेखाच हॉट केक आहे, त्यामुळे उगाच आतताईपणा करून काहीतरी चुकीचं करून बसू नकोस. तुला चान्स हा नक्की मिळणार आहे. गप्प तर मी बसणार नाहीच. त्या लेखाला मी तिची जागा दाखवून देईनच. पुन्नू, गाल लाल लाल झालेत, आनंदात दिसतीयेस. ऑब्व्हियसली. आणि जसं काही तुला माहितीच नाहीये. मला सगळं माहिती असतं. हे पुन्नू, खरंच लेखा नावाचा जॅकपॉट लागलाय हा आपल्याला. येस, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. मॅडी, या आज लेखाच्या डिझाईन्सला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे, म्हणजेच आपल्यालाही डिमांड आहे. सो आज मार्केटमध्ये आपलं जे काही नाव आहे त्यात लेखाच्या डिझाईन्सचा खूप मोठा वाटा आहे. पण लिसन बेबी, लेखाला उगाचच डोक्यावर बसवू नकोस. चिल मॅडी, चिल. आय नो मी काय करते ते. या. हे बघ, जर लेखाकडून आपल्याला फायदा होत असेल तर तिचे थोडेफार लाड पुरवायला काहीच हरकत नाही. आणि तसंही मीच तिला इथे आणले. एवढीशी होती ती, तेव्हापासून इथे काम करते माझ्यासोबत. सो क्रेडिट गोज टू मी ऑल्सो. कॉस डार्लिंग, हा पण तिचे थोडेच लाड करा, नाहीतर ती सगळ्यांना सांगत सुटेल की तिचे डिझाईन्स आपण विकतो म्हणून, आणि तीच या कंपनीची क्रिएटिव्ह डिझायनर आहे म्हणून. डोंट वरी मॅडी, असं काहीही होणार नाही. तिच्या त्या एकूण स्वभावामुळेच ते डिझाईन्स तिने काढलेत असं मार्केटमध्ये ती सांगणारच नाही. आणि तसंही तिने सांगितलंच तरी तिच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. कसं आहे ना पुन्नू, मला तिची काळजी नाहीये, मला दुसऱ्याच कोणाची तरी काळजी आहे. ह्यात जर दुसरं कोणी दुखावलं जाणार असेल तर ते आपल्याला सांभाळावं लागेल, कारण ती माणसंही आपल्याला तितकीच महत्वाची आहेत.
नीताबद्दल बोलतोयस. एक्झॅक्टली, देयर यू आर. मॅडी, या तिचे वीक पॉइंट्स तुला करेक्ट माहिती आहेत. सो तू नीताला हँडल कर, ते लेखाचं माझ्यावर सोड. ती माझ्या शब्दाबाहेर नाही. तिला मी जे सांगेन तसंच ती करेन. रिअली? या मॅम, तुम्ही बोलवलं? लेखा, वेलकम. तुझी डिझाईन्स खूपच छान आहेत, म्हणून मी असं ठरवलंय की या डिझाईनसाठी होणारा अख्खा शो आपल्या फर्मतर्फे तूच हँडल करायचंयस. मी? हो, तूच. मॅम, लेखा, मॅम ही खूप मोठी जबाबदारी आहे. लेखा, म्हणूनच मी तुला सांगते, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना मॅडी? कॉस्ट स्वीटी. जा, तयारीला लाग. लेखा, काहीही झालं तरी आपल्याला हा शो सक्सेसफुल करावाच लागेल. तुम्ही काळजी करू नका मॅम, आणि माझ्या मदतीला अख्खं ऑफिस आहेच की. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय लेखा. बाय. सो स्वीट ना. इनफ मॅडी. ओके. माझा काय ताई, मी कशाला तुझा गळा दाबू? काय आता ताई हळूहळू म्हातारी होत चालले. अडगळ होण्यापेक्षा वर पाठवून दिलेली बरी नाही का? ताई, काहीतरीच बोलतोस. मी कशाला तुझ्याबरोबर असं करू? मी कशासाठी आले होते माहिती का? काय? तुला सांगायला की मी आज खूप खूप खुश आहे. त्याचाच विचार करते. एवढी नाचतेस कशाला मग? माझं कित्येक दिवसांचं स्वप्न पूर्ण होत आहे. म्हणजे मी या दिवसाची केवढी वाट बघितली तुला नाही माहित. आणि आता मला असं वाटतंय की मी नाचू का, आकाशात उडू का, काय करू? ग उगाच गोल 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 बोलू नको ग, आणि माझं डोकंही फिरवू नको. नीट काय ते धड सांग. तुला माहिती आज ऑफिस मध्ये काय झालं? अगं मी काय मनकवडी आहे का? अंतर्ज्ञानी आहे. इथे बसून मला कळालं तुझ्या ऑफिस मध्ये काय झालंय. हा ताई, क्लायंटनी माझे सगळे डिझाईन सिलेक्ट केले, आणि या डिझाईन साठी जो शो होतो ना, तो सगळा मी हँडल करणार आहे. स्वतः पूनम मॅडमनी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. आणि तुला माहितीये, यानंतर माझा पगारही वाढणार आहे. अभिनंदन अभिनंदन. पण शेफारून जाऊ नका. शेफारून जाल आणि शो मध्ये गोंधळ घालाल. लेखा, तुला किती मोठी संधी मिळाली ना ह्याचा विचार कर. अगं मोठ्या मोठ्या लोकांना ही संधी मिळत नाही जी तुला मिळाली. त्या संधीचा फायदा घे. नीट काम करायचंय, कळलं? त्यामुळे बागडणं कमी करा आणि ते काम करायला लागा. ताई, मला याची पूर्ण जाणीव आहे, आणि माझ्यावर विश्वास ठेव, आणि बघ मी हा शो कसा हँडल करते ते. नुसतं बोलू नका, करूनही दाखवा. कारण एक संधी तुला मिळाली. ही संधी हुकली ना लेखा, तर पुढची संधी मिळेलच असं नाही. आणि एकदा अपयशाचा शिक्का डोक्यावर बसला ना, तर तो कशानेही पुसता येत नाही ग. ताई, मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करीन. मग ऑफिसमध्ये काय रिॲक्शन? कशाबद्दल? अगं म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये एवढे शिकलेले डिझायनर्स आहेत, तू बिन शिकलेली, तरी त्यांना डावलून तुला संधी दिली. जळफळाट झाला असेलच की नाही? पोटात दुखलंच असेल, कुणाच्या त्रास झालाच असेल, त्याबद्दल म्हणते. ताई प्लीज, असं काही नसतं. आमच्या ऑफिसमध्ये सगळेच खूप समजूतदार आणि चांगले. लेखा, तू तुझ्या स्वभावावरनं इतरांचा अंदाज बांधू नको. अगं आत्ता कुणी काही बोललं नसेल, पण त्रास झालाच असेल.
कधी तुला खाली खेचायची संधी मिळते ना हे बघत असतील. त्यामुळे तू जपून काम कर, आपल्या कामाकडे लक्ष दे. काय ओके बरं चल आता हे सगळं ठेव, आपण जेवायला बसूया, मला भूक लागली आहे. तुला काय माहिती मी जेवले का नाही जेवले ते? म्हणजे मी काय तुझ्यासाठी थांबलेले नाहीये, मला भूक नव्हती म्हणून मी थांबले. आता म्हणते तसं घेऊया जेव. तू बस मी पानं घेते. झालं आवरून? हो ताई, तू रागवणार नसेल तर एक विचारू. काय? तू हे काम असं किती करणार आहेस? अगं 2च कपडे राहिले शिवायचे, ते झालं की झालं. असं नाही म्हणते मी, मग मला वाटतं आता तू हे काम सोडून द्यावं. सोडून देऊ आणि काय करू? आराम. म्हणजे बघ ना, आता मी इतपत कमावते की आपल्या दोघींचं चांगल्या प्रकारे भागेल. शिवाय साहिलचं शिक्षण, आपल्या इतर गरजा सगळंच भागेल. मग तुला काय गरज आहे? लेखा, तू कमवायला लागलीस म्हणजे माझी आई नाही झालीस. मला तुझ्या पैशावर नाही जगायचं. ताई मी असं कुठे म्हटलं? आणि यापुढे म्हणूनही नकोस. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी काम करत राहणार. मला माहिती होतं तू रागावणार. मग काय तुझी आरती करू? लेखा, दिवसेंदिवस तू जरा जास्तच बोलायला लागलीस. ताई तू किती रागवलीस ना तरी तुझं असं काम करणं मला नाही पटत. आणि मी लहान होता तेव्हा ठीक होतं ना, पण आता मी जबाबदारी घेऊ शकते. लेखा, तू का करावंस माझ्यासाठी एवढे? कोण लागतेस तू माझी आणि कोण लागते मी तुझी? खरं तर आपलं काहीही नातं नाहीये. तू मला ताई म्हणतेस याचा अर्थ ती माझी सख्खी धाकटी बहीण नाही होत. तर तुझं तू बघ आणि मला माझं काम करू दे. खरं बोललीस, मी कोणीच लागत नाही तुझी. पण मग ताई का आसरा दिलास तू मला आणि साहिलला? का ठेवून घेतलंस तुझ्याजवळ? का माया लावलीस इतकी? टाकून द्यायचं होतंस ना रस्त्यावर. लेखा, पुन्हा असं बोललेलं नाही चालणार मला. असू नको, तुझ्या हसण्याला फसणार नाहीये मी. लेखा, अगं आता तू नोकरी करायला लागलीस. साहिल सुद्धा हॉस्टेलवर आहे, शिकतो व्यवस्थित. तुमचं आता आयुष्य मार्गी लागलंय. उद्या तुझं लग्न होईल, तू तुझ्या सासरी निघून जाशील, मग माझं काय? त्यावेळेला कोण बघणार आहे माझ्याकडे? त्यामुळे त्यावेळच्यासाठी आत्ता तरतूद नको का करून ठेवायला? आणि साहिलचं काय सांगायचं ग? आजकालची मुलंही स्वतःच्या आई वडिलांकडे नीट बघत नाही. मी तर काय सख्खी नाहीच. सख्खी काय सावत्री नाही ग मी. साहिल असं कधीही करणार नाही. मुळात असं काही होणारच नाही, कारण मी लग्नच करणार नाही. अगं तुझ्या म्हणण्याने काय होतंय? देवाने भविष्यात कुठला खेळ मांडून ठेवलाय कुणाच ठाऊक. नाही ताई, मी तुला सोडून कधी जाणार नाही. चला, उशीर झालाय, रात्र बरीच झाली. चल झोपायचं. ये हा. हो.
उशीर होतोय ऑफिसला जायला. अगं थांब, काहीतरी खाऊन तरी जा. नाही मला काही नको. एक मिनिट. आता हे काय नवीन? विसरलीस ना, आज माझ्या प्रोजेक्टचा पहिला दिवस आहे. खरंच विसरले. पण नीट काम कर, लक्ष देऊन काम कर. नुसतं स्वप्नरंजन नको. आणि काल काय सांगितलं सगळं लक्षात आहे ना? सगळं लक्षात आहे ताई. आणि याची तारीख ती लक्षात आहे का? आज 3 तारीख आहे. साईला पैसे पाठवलेस? ते कसं विसरेन? कालच माझा पगार झाला, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले. तो फोन करेलच मला. लेखा, साहिल बद्दल जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना, काय झालं? लेखा, तुझ्या लक्षात आलंय लहानपणी बोलका असणारा साहिल आता खूप आबोल झाला आहे ग. हो का? माझ्याशी नाही बोलत तो. सगळं मनातल्या मनात ठेवतो. तो जसा जसा मोठा होत गेला तसं त्याला बोलण्याची ॲलर्जी होत गेली बहुतेक. नाही ताई, मला असं वाटतंय की आता जसा तो मोठा होत चाललाय, आमच्या बरोबर लहानपणी जे काही घडलं होतं त्याचा अर्थ त्याला कळत चाललाय. आम्ही जे काही भोगलंय ना, त्याचा राग त्याच्या मनात अजूनही आहे. लेखा, जे त्यांनी भोगले तेच तूही भोगलेस. मग तरी तुमच्या दोघांच्या स्वभावामध्ये इतका फरक, तो इतका आबोल. खरं तर माझ्याकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न करते की जे काही झालं ते विसर, पण तो काहीच विसरायला तयार नाही. म्हणून मी त्याला हॉस्टेलमध्ये ठेवलं. निदान दुसऱ्या मुलांबरोबर राहून तो ते सगळं विसरेल. पण ताई, मला असं कधी कधी वाटतं की हा माझा निर्णय चुकीचा तर नाहीये ना. बघते. हॅलो. हॅलो लेखा, तू कुठे आहेस? राखी, मी घरी आहे. मी ऑफिसला यायला निघतेच आहे. लवकर ये, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ग. काय ग, काय झालं? कसला प्रॉब्लेम? ते फोनवर नाही सांगता येणार, आपण भेटल्यावर बोलूया. बरं ठीक आहे, मी येतेच लगेच. ओके बाय. कसला प्रॉब्लेम झाला असेल? नक्की काय झालं असेल? राखी, लेखा, लेखा, आय एम रिअली सॉरी. राखी, तू आधी इथे बस. बघ, आता मला सांग काय झालंय. अगं, माझ्याकडून एक मूर्खपणा झालाय ज्यामुळे तुझी नोकरी धोक्यात येणार आहे. राखी, तू हे काय बोलतेस? काय झालंय? कसं सांगू ग मी? राखी, बघ, जे काही झालंय, जो काही प्रॉब्लेम आहे तो मला नीट सरळ सरळ सांग प्लीज. खरं सांगू, मी हे काही जाणून बुजून नाही केलं ग. राखी, बास आता. तुम्हाला सांगणार आहेस का काय झालंय ते? अगं ॲक्च्युली मी तुला न विचारता तुझे डिझाईन्स मॉडेल ड्रेस डिझाईन कॉम्पिटिशनला पाठवले, आणि तेही पूनम मॅडमच्या न कळत. की तू असं मूर्खपणा का केलास? अगं, तू एक खूप चांगली डिझायनर आहेस आणि आत्तापर्यंत तुला हवे तसा एक्सपोजर नाही मिळाला. म्हणून म्हटलं की या कॉम्पिटिशन थ्रू तुला इंटरनॅशनल लेवलवर एक्सपोजर मिळेल, आणि म्हणूनच मी हा गाढवपणा केला. आणि आता पूनम मॅडमनी ठरवलंय की कोणीही स्पर्धेसाठी स्वतः एकटीची एंट्री न पाठवता फर्मतर्फे एंट्री पाठवायची आहे. मला खात्री आहे की पूनम मॅडम तुझे डिझाईन्स नक्की पाठवतील. पण पूनम मॅडमला हे कळलं की तू स्वतःची एकटीची एंट्री पाठवलीस तर त्या खूप चिडतील ग. त्या तुझ्या विरुद्ध काय ॲक्शन घेतील काही सांगता येत नाही. पण राखी, आता ह्यात माझी काय चूक आहे? कम ऑन लेखा, यात तुझी काही चूक नाही आहे. पण आता पूनम मॅडमना समजून काही उपयोग नाही होणार. म्हणून मला काळजी वाटते ग की माझ्या चुकीची शिक्षा तुला मिळेल.
मोहनशेट या. अगं आता कसला शेठपणा संपला. कारखाना बंद झाला, पैसे गेले. आता तुमच्याकडून छोटी मोठी कामं करून घेणारा मुकादम राहिलोय. अहो पण आमच्यासाठी शेठच तुम्ही. तेव्हाही तुम्ही आम्हाला रोजगार देत होतात, आत्ताही देताय. बरं ठीक आहे. हे कपडे घे. या कपड्यांना उद्यापर्यंत मला पॅच लावून दे. हां, म्हणजे परवापर्यंत मला भवानी शेठला डिलिव्हरी देता येईल. काही काळजी करू नका, सगळं करून देते मी. हां, आणि दुर्गा, लेखा कशी आहे ग? लेखा मजे फुरसत नाही स्वतःकडे बघायला. पूनम मॅडमचं पान हलत नाही तिच्याशिवाय, त्यामुळे दिवसभर काम काम आणि काम. स्वतःकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये तिला. तुला सांगतो दुर्गा, इतकी वर्ष मी या धंद्यात आहे, पण लेखासारखी मुलगी पाहिली नाही मी. खरे एकदम गावंढाळ मुलगी, पण स्वतःच्या मेहनतीने वर आली. दिवस रात्र कष्ट केले आणि मोठी डिझायनर बनली. खरंच हा एक मोठा चमत्कारच आहे. डोंबल्याचा चमत्कार. अहो स्वतःकडे बघायला वेळ नाहीये तिला. 8-8 दिवसात माझ्याशी धड बोलत सुद्धा नाही ती. चमत्कार काय चाटायचा आहे? अगोदरची लेखा होती ना, तेच बरं होतं. हे मात्र टिपिकल आईप्रमाणे बोललीस. हा, खरंच दुर्गा, ही मुलगी तुझ्या आयुष्यात आली आणि पत्थराप्रमाणे असलेली तू लोण्याप्रमाणे मऊ होऊन गेलीस. अगं तू एकटी पडली होतीस, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात आनंद आणला तो लेखाने. मला खात्री आहे दुर्गा, लेखा तुला कधीच अंतर देणार नाही. अहो मोहन शेठ, लेखा काय आयुष्यभर चिकटून राहणार आहे का मला? नाही म्हणजे तिची तशी इच्छा असते तरी माझी अजिबात नाहीये. अहो पोरगी परक्याच धन. लेखा मोठी झाली आता, तिच्या लग्नाचं बघायला हवं. लग्न होऊन ती तिच्या सासरी निघून गेली की मी पुन्हा एकटी मजेत आयुष्य जगायला मोकळी. दुर्गा, हे तू किती खोटं अवसान आणलंस ना, तरी तू तिच्यात गुंतत चालीस हेच मात्र खरं. नाही हो मोहन शेठ, लेखाची जबाबदारी अंगावर घेतली होती मी. ती पार पाडायला नको का? ती चांगल्या घरात पडायला हवी. नाही तर स्वतःची नाही म्हणून दुर्गाने तिच्याकडे नीट लक्ष दिलं नाही असं लोकांनी नको म्हणायला. आणि ती सासरी सुखात असेल ना, ते सगळं भरून पावलो मला. आय एम सो सॉरी लेखा. माझ्यावर विश्वास ठेव ग. माझा काही स्वार्थ नव्हता. मला फक्त तुझी मदत करायची होती. मला नव्हतं माहिती हा सगळा घोळ होऊन बसेल. पण राखी, तू मला नाही, निदान पूनम मॅडमना तरी ही गोष्ट सांगायची होतीस ना. आता तुझ्या अशा वागण्यामुळे त्यांच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाला असेल. मला वाटलं की ते नाही म्हणतील आणि म्हणूनच मी त्यांना न विचारता एंट्री पाठवली. आणि आता जर पूनम मॅडमना कळलं तर आपण काय करायचं? सॉरी लेखा, माझ्यामुळे तुला त्रास होणार आहे का? माझ्यामुळे तुझी नोकरी धोक्यात येणार आहे. आपल्याला ना यावर लवकरात लवकर काहीतरी उपाय केला पाहिजे. तू हा जो काही घोळ घातलायस ना, त्याच्यावर माझ्याकडे कुठलाही उपाय नाहीये. असं नको म्हणूस ग. मला खूप टेन्शन आलंय. राखी, मला असं वाटतंय आपण उगाच एवढं टेन्शन घेतोय. म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे विचार कर ना, पूनम मॅडम माझंच डिझाईन सिलेक्ट करतील असं कशावरून? बिकॉज यू आर दी बेस्ट असं तुला वाटतंय? हो, पण आज हे मी म्हणते, उद्या सगळे म्हणतील. राखी, हे तू आपल्या मैत्रीपोटी बोलतेस, पण खरं तर तसं काही नाहीच आहे. हे बघ, तू टेन्शन नको घेऊ, ओके? राखी, मी म्हणते ना, डोंट वरी, तू नको टेन्शन घेऊ. तुला माहितीये, या कॉम्पिटिशन मध्ये खूप मोठे मोठे टॅलेंटेड डिझायनर्स भाग घेणार आहेत
आणि मी काय कोणी मोठी डिझायनर नाहीये. माझ्या मनाला जे आवडतं ते मी बनवते. मग जर असं असेल तर मला या कॉम्पिटिशनमध्ये प्राइज मिळण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जर मी जिंकलेच नाही तर कोणाला काही कळणारच नाही. राईट, तू चांगली डिझायनर नाहीस हे तुला वाटतं, पण खरं सांगू आमच्या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त टॅलेंटेड तू आहेस. आणि म्हणून मला वाटतं की मॅडम तुझे डिझाईन्स पाठवतील. पण राखी मॅडम नीताचं डिझाईन सुद्धा पाठवू शकतात. तसं झालं तर बरंच आहे ग. आणि समजा मॅडमनी तुझे डिझाईन्स पाठवले आणि तुझे दोन्ही डिझाईन्स कॉम्पिटिशनला समोरासमोर आले तर? ओ माय गॉड, जस्ट इमॅजिन तुझी दोन्ही डिझाईन समोरासमोर आणि त्यातलं एक डिझाईन मी पाठवलेलं आणि त्याला जर बक्षीस मिळालं तर? लेखा मॅडम, तुम्हाला पूनम मॅडमने केबिनमध्ये बोलवलंय. काय गो दुर्गा, कसला विचार करतेस एवढा? लेखाच्या लग्नाचा. लेखाच्या लग्नासाठी आता काहीतरी हालचाल करायला हवी मोहन शेठ. आणि तुम्हाला तिचा स्वभाव माहिती आहे ना, स्वतःहून काही ती जमवणार नाही. आणि ती ज्या क्षेत्रात काम करते तिथे शोबाजीत जास्ती. आणि तिच्यासारख्या साध्या स्वभावाच्या मुलीला कोण पसंत करणार आहो? खरंय दुर्गा, लेखा गरीब आहे, मनमिळाऊ आहे. तिला जोडीदारी तसाच मिळाला हवा, नाही तर पुढे जाऊन तिलाच त्रास व्हायचा. मोहन शेठ, तुम्ही काही मला मदत करू शकाल? म्हणजे तुमच्या ओळखीत कोणी आहे का असं लग्न जमवणारं? फक्त ना व्यक्ती आपल्या ओळखीतली हवी. म्हणजे स्वतःच्या मुलीसाठी आपण स्थळ शोधू ना, तसं लेखासाठी स्थळ शोधलं पाहिजे. आहे का कोणी ओळखीच्या? आहे, एक बाई आहे, नाव आहे माधवी पाटील. बरं. ती लग्न जमवण्याचंच काम करते. हो का? आता माझंच काम आहे म्हटल्यावर लाखात एक स्थळ शोधून काढेल आपल्या लेखासाठी. मग तुम्ही जरा बोलाल त्यांच्याशी? ठीक आहे, मी उद्या तिच्याशी बोलतो. उद्या कशाला, तुम्ही आजच आत्ताच बोला ना त्यांच्याशी. म्हणजे जी काय हालचाल व्हायचं ना ती लगेच होऊ दे. अगं दुर्गा, किती उतावळी झालीस तू. बरं, मी एक काम करतो, तिला मी इथेच बोलून घेतो, म्हणजे तुला पण तिच्याशी नीटपणे बोलता येईल. हे फारच बरं. मोहन शेठ, एक सांगायचं होतं. काय? फक्त ना लेखाशी या विषयावर काही बोलू नका एवढ्यात. म्हणजे? मी बोलली आहे तिच्याशी. हो, पण लग्नाला तयार नाही आहे ती. पण मला खात्री आहे तिच्यासाठी चांगला मुलगा शोधला ना आपण की ती लग्नाला नकार नाही देणार. तोपर्यंत फक्त तिच्याशी बोलायचं नाही या विषयावर. ठीक आहे, बरं मी करू आता माधवीला फोन. मी फोन करा, तोपर्यंत चहा ठेवते. हॅलो, हां मी मोहन शेठ बोलतोय. मॅम, तुम्ही बोलवलं? लेखा, मी तुला मुद्दामूनच बोलवलंय. मला खरं खरं सांग की तू तुझी डिझाईन्स कोणाला दिली नाहीयेस ना? मॅम, ते ॲक्च्युली हाऊ डेअर यू डू धिस? मॅम, प्लीज माझं ऐकून घ्या. मी तसं ओ लेखा, किती टेन्स झालीस तू. अगं मस्करी करतोय आम्ही तुझी. लेखा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू असं काहीही करणार नाहीस. म्हणून तर तुझं डिझाईन आपण आपल्या फर्मतर्फे एका कॉम्पिटिशनमध्ये पाठवतोय. आणि हेच सांगण्यासाठी आम्ही तुला इथे बोलावलंय. कॉम्पिटिशन? आता तुझ्याकडे एका शोची जबाबदारी आहेच, शिवाय ही अजून एक रिस्पॉन्सिबिलिटी.
बेबी यू आर नॉट हॅपी विथ दिस. आमचा डिसिजन तुला नाही आवडला का? नाही तसं नाही. देन वाय आर यू लुकिंग सो अपसेट? तुझा चेहरा का उतरला आहे? सही कॉम्पिटिशन खूप मोठ्या लेवलवर आहे आणि माझे डिझाईन्स एवढे चांगले नाही आहेत. डोंट वरी लेखा, असं काहीही होणार नाहीये. मॅम आपल्या ऑफिसमध्ये एवढे चांगले डिझायनर्स आहेत, तुम्ही त्यांचे डिझाईन्स का नाही पाठवत? का तुझे डिझाईन्स का नाही पाठवायचे? सर माझे डिझाईन्स सिलेक्ट नाही होणार, ते इतके चांगले नाही आहेत. शट अप, जस्ट शट अप. हे तू नाही ठरवायचंस, हे आम्ही ठरवू. ओके